नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाचे 22 जानेवारी 2026 रोजी अत्यंत महत्त्वाचे पत्र निर्गमित झाले आहे। सदरील पत्रामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत कडक इशारा दिला आहे। शाळा प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्डची कागदपत्रे वेळेत अपलोड न केल्यास येत्या 15 फेब्रुवारी 2026 पासून संबंधित कर्मचाऱ्यांचे पगार, थकीत वेतन आणि वैद्यकीय बिले रोखली जाणार आहेत। विशेष म्हणजे यात निष्काळजीपणा करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकाचेही वेतन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी जारी केलेल्या या पत्रामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। या निर्णयाचा फटका राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे। या कर्मचाऱ्यावर टांगती तलवार। ज्या कर्मचाऱ्याचे डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड कागदपत्रे अद्याप शाळा प्रणालीवर अपलोड झालेली नाहीत, केवळ कर्मचाऱ्यांचेच नव्हे तर त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे वेतनही रोखले जाईल। चुकीच्या नोंदी। ज्यांच्या नोंदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाकारल्या आहेत त्यांचा निर्णय तातडीने न घेतल्यास वेतन अदा होणार नाही। शासनाने आता संच मान्यतेपेक्षा अधिक असलेल्या पदांना चाप लावला आहे। संच मान्यतेतील मंजूर पदापेक्षा जास्त असलेल्या पदांचे वेतन व भत्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत। तसेच सध्या कार्यरत असलेल्या कर्मचारी संख्येपेक्षा अधिकची सर्व पदे शाळा प्रणालीतून तातडीने अकार्यान्वित करण्यात येत असून यापुढे पद रिक्त होताच ते आपोआप बंद होईल असा इशाराही देण्यात आला आहे। जन्मतारखेचा सावळा गोंधळ थांबणार। ज्या कर्मचाऱ्यांचे वय नियमापेक्षा जास्त, चतुर्थ श्रेणी 60 वर्ष, इतर 58 आणि कमांडंट 62 वर्ष दिसत आहे अशांच्या जन्मतारखेची पडताळणी करून 15 फेब्रुवारी पूर्वी बदल करण्याचे आदेश दिले आहेत। या प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये तांत्रिक व्हॅलिडेशन केले जाणार आहे। काय आहे नवीन नियम? एका शाळेसाठी एकच युडायस क्रमांक अनिवार्य असून एकाच क्रमांकावर 2 शाळांची देयके निघत असल्यास ती आता थांबवली जातील। नवीन पद कार्यान्वित करायचे असल्यास आता मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकाऱ्यामार्फत विभागीय उपसंचालकाकडे ऑनलाईन शिफारस करावी लागेल। या सर्व तांत्रिक बदलासाठी महाआयटीला देखील आवश्यक सूचना देण्यात आल्या असून आता शाळांना आपले रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी केवळ 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत उरली आहे। त्यानंतर अशा शाळांचे वेतन बंद केले जाणार आहेत। मित्रांनो, हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासनीय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घ्यावे।